हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग हॅपी संडे। तर आज रविवार आहे ना, तर म्हटलं चला आज थोडा मोठा ब्लॉग करूया। आणि हो हा ना एक रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे, कारण मला खूप कमेंट आलेल्या होत्या की मी ज्या प्रकारे अंडा बिर्याणीचा शॉर्ट्स व्हिडिओ घातला होता ना, तर तुम्ही ते व्यवस्थित म्हणजे पूर्ण दाखवा कशा प्रकारे बनवतात ते। तर म्हटलं चला आज पण मी दुपारच्या वेळेला जेवणात मस्त अंडा बिर्याणी बनवत होती, तर म्हटलं शेअर करूया रेसिपी। तर इथे ना मी काय केले आहे, एका साईडला अंडी न उकळायला ठेवलेली आहेत आणि क्लासहून आल्यानंतर झटपट, आता कारण आज माझा रविवार क्लास होता आणि क्लासहून आल्यानंतर झटपट मी आता हे अंडा बिर्याणी बनवत आहे। तर आधी मी 3-4 चमचे तेल घातलं, त्याच्यामध्ये तूप पण घातलं। ते झाल्यानंतर कांदा घातला, कांद्याबरोबर हिरव्या मिरचीची पेस्ट आणि अद्रक लसणाची पेस्ट दोन्ही घातलं, कारण माझ्याकडे आता खडा मसाला वगैरे जो आहे ना त्याच्यामध्ये तेजपत्ता नाही आहे। तर एकीकडे मी अंडी उकडायला पण ठेवलेली आहेत आणि ती पण मी कुकरमध्येच ठेवलेली, पण कुकरची शिटी लागत नव्हती, त्यामुळे मग आता ते वर असे झाकण काढून मी लावलेले आहेत। तर इथे ना कांदा जो आहे चांगला परतून घ्यायचा आहे। तर आधी ना हिरव्या मिरचीमध्ये चांगला परतून घेतला थोडासा कांदा, कारण फक्त हिरवी मिरचीची पेस्ट घातली तर ती करपते, यासाठी मी नेहमी ना थोडासा कांदा घालून त्याच्याबरोबर हिरव्या मिरचीची पेस्ट घालते। त्यानंतर उरलेला बाकीचा सगळा कांदा आणि टोमॅटो ते सुद्धा घातलं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आणि हो हे कांदे जे आहेत ना ते चांगले थोडा वेळ तरी तेलात परतून घ्यायचे, त्याच्याने याची टेस्ट खूप छान होते आणि जो भात आपण बनवू तो सॉफ्ट पण होतो। आता इथे गरम मसाला घेतलेला आहे, त्याच्यानंतर हळद आणि मीठ, आणि हे ना रेडीमेड मसाला जो चिकन बिर्याणी मसाला आहे त्या पॅकेटमधलं मी एक थोडंसंच घेतलेलं, 1 चमचाभर होईल एवढं, कारण थोडंसं फ्लेवर म्हटलं वेगळं अजून छान वाटेल। आणि सगळं एकजीव करून मिक्स करून घेतलं। हवं तर थोडंसं लाल तिखट पण आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो, किंवा मग चिकन किंवा मटन मसाला ते घातलं तरी चालेल। आता अंडी जी आहेत ना ती उकडून झालेली आहेत, ते काढलं आणि एकीकडे लगेच गरम पाणीसुद्धा करायला ठेवलं। तोपर्यंत तांदूळ धुवून घेतलेले ते घातले आणि उकडलेली अंडी आहेत ना ते थंड पाणी घालून आता मी ठेवलेली आहेत, म्हणजे त्याचे सालपट काढता येतील। तर इथे आता तांदूळ आणि मसाला सगळं एकजीव मिक्स करून घेते आणि याच्यामध्येच ना आता मी थोडीशी कोथिंबीर पण घालते, कारण कोथिंबीर आपण जेव्हा फोडणीच्या वेळेला घालतो ना त्याचं टेस्ट खूप छान वाटतं। आणि पुदिना पण थोडासा मी याच्यात घातलेला आहे कोथिंबीर बरोबर। तर हे पाहू शकता अशा प्रकारे मस्त झाले आणि गरम पाणीसुद्धा आता झालेलं, तर ते सुद्धा याच्यात घातलं। आणि जे उकडलेली अंडी आहेत ना त्याची आता हे थोडंसं गरम पाणी होईपर्यंत अजून मी पटापट ते सोलून पण घेतले। म्हणजे कसं आहे की थोडाही वेळ न घालवता एकीकडे झाल्यानंतर दुसरीकडे लगेच मी आपलं करत होती, कारण ऑलरेडी क्लासहून येईपर्यंतच मला 1:15 होऊन गेलेले आणि भूक पण लागली होती, कारण सकाळी आम्ही इडलीच फक्त खाल्लेली आणि त्यानंतर बराच वेळ गेला। तर घाईघाई तिकडे अंडी आहेत ना त्यांना स्लिट करायला घेतले, पण ते काय एका ठिकाणी थांबत नव्हते, म्हणून मग पुन्हा हातात घेऊनच त्यांना थोडंसं स्लिट केलं, कारण त्याच्याने ना आतमध्ये मसाला जातो आणि चव त्यांची खूप छान वाढते। तर अशा प्रकारे अंडी आता थोडीशी मी कापून घेतली आणि सगळी अंडी आता घातली, कारण ऑलरेडी पाणी वगैरे सगळं घातलेलं आहे। आणि तुम्ही पाहिलं की सगळा मसाला घातल्यानंतर एवढा रंग छान आलेला आहे आणि वर ना एक तेलाची आणि तुपाची तरी पण आलेली आहे, त्याच्यावर मी थोडी कोथिंबीर घातली परत। आणि मस्त आता याला ना आपण थोडंसं हलकंसं हलवून घ्यायचं आणि मग कुकरला 2 ते 3 शिट्या करायच्या। माझं मोठं कुकर आहे ना, तर 2 शिट्यामध्येच बिर्याणी मस्त रेडी होणार। तर पाहू शकता हलकीशी आता उकळ यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडं मला पाणी असं वाटलं की कमी होईल किंवा दाणा जो आहे ना फडफडीत होईल, म्हणून मी अर्धा ग्लास पाणी पुन्हा ॲड केलं। तर कुकरला शिटी लावून झाल्यानंतर हे पाहू शकता 2 शिटीमध्ये मस्त एकदम अंडा बिर्याणी रेडी झालेली आहे आणि बनवण्यासाठी फक्त मला 20 ते 25 मिनटंच लागली। तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ट्राय करा। हो रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर मला कमेंट करून सांगा। भेटूया पुन्हा, टिल देन बाय बाय।